नमस्कार, मी सोनल सावंत पवार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. शिवसेनेचे 53 तर भाजपाचे 52 नगरसेवक निवडून आले. महापौर कोणाचा होईल यावर शहरात चर्चा रंगल्या आहेत. याबाबत आपण जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार विजय राऊत यांच्यासोबत. सर, तुम्हाला काय वाटतं, कोणाचा महापौर बसेल आणि कोण असेल? महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली होती आणि ते त्यावेळेपासून म्हणायचे की महापौर हा महायुतीचा होईल. आणि आता या महायुतीला बहुमत मिळालेलं आहे. महापौर महायुतीचाच, पण तो कोणाचा हा खरा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना ठरलेला आहे. हे किती असलं सत्य आहे हे स्वीकारलंच पाहिजे. परंतु कसं झालंय की शिवसेना 53 आणि भाजपा 50 असं संख्याबळ आलेलं आहे. मॅजिक फिगरसाठी 62चा आकडा आहे. कोणाला 9 लागत आहेत तर कोणाला 11 लागत आहेत, असं सगळं चित्र आहे. आणि सत्ता स्थापनेसाठी दोघांनी स्वतंत्रपणे प्रयत्न केलेत. एकीकडे महायुतीत लढायचं आणि दोघांनी आपली पूर्ण सत्तेसाठी वेगळी चूल मांडायचं. कसली नैसर्गिक युती आली हाच खरा मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही लोकांसमोर जाताना महायुती म्हणून सामोरे गेला होतात आणि आता महापौर पदाच्या वेळेला तुम्ही स्वतंत्र चुली मांडताय. हे सर्वार्थानं चुकीचं आहे. परंतु हे राजकारण आहे. सत्तेसाठी राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं. आणि सर्वात मोठं ठाणे जिल्ह्यातलं राजकारण हे आता एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या दोघांच्या भोवती फिरते. आणि कधी नव्हे ते कल्याण डोंबिवलीला एक वेगळं महत्व यासाठी आलं की रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका ही सर्वात महत्वाची आहे. महायुती व्हायच्या आधी रवींद्र चव्हाण असंच म्हणायचे की महापौर भाजपाचा होईल. शेवटी कशासाठी आणि का युती झाली हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांची युती झाली. पण आता दोघंही स्वतंत्र आपला चौथा सुभा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपण बघितलं असेल की अंबरनाथमध्ये सुद्धा आणि बदलापूरमध्ये सुद्धा नगराध्यक्षपद भाजपाने मिळवलं. परंतु सत्ता मिळवताना दोघांचा संघर्ष पुन्हा सुरू झाला. शिवसेनेने भाजपला काटशह देत अंबरनाथचं उपनगराध्यक्षपद आणि संपूर्ण बहुमत मिळवलेलं आहे. बदलापूरमध्ये काय होते बघायला लागेल. आत्ता ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेकडे पूर्ण बहुमत आहे. उल्हासनगरमध्ये सुद्धा त्यांना वंचितनी पाठिंबा दिला तर त्यांचं बहुमत होऊ शकतं. नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या पुढे कोणाचंही चालणार नाहीये. त्यामुळे त्यांचं भाजपाचा तिथे महापौर निश्चितपणे बसू शकतो. राहिला प्रश्न फक्त कल्याण डोंबिवलीचा. आणि कल्याण डोंबिवलीचं महापौर पद हे ठाकरे बंधूंवरती अवलंबून आहे. ठाकरे बंधू कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात, म्हणजेच कल्याण डोंबिवलीचा महापौर कोणत्या पक्षाचा असेल हे ठाकरे बंधू ठरवणार एवढं नक्की. ही मागणी करणं ठीक आहे, पण तो होईलच असं सांगू शकत नाही. शेवटी महापौर हे प्रतिष्ठेचं आणि सर्वात महत्वाचं पद आहे. तिथे सगळ्याच बाजू बघितल्या जातात आणि त्याच्यामध्ये जो सरस ठरेल, सगळ्या अर्थाने सर्व गुण संपन्न जो असेल त्याच्याकडे महापौर पद जाईल. मी तेच मगाशी म्हटलं की असं काही महापौर पद भूमिपुत्रांसाठी राखीव आहे का, तर नाही. ते ओपन असेल तर ते सगळ्यांसाठी आहे. मग जेव्हा राखीव होतं तेव्हा इतरांना चान्स मिळत नाही. आणि जर आता खुल्या वर्गातला असेल तर इतरांना चान्स मिळाला पाहिजे. त्यामुळे या बाबतीत त्यांचे नेते सक्षम आहेत, ते निर्णय घेतील. इथे एका विशिष्ट समाजाचा महापौर पाहिजे असं कधीही चालत नाही. शेवटी इथे जे आहेत ते सगळे महाराष्ट्रातले मराठी लोकच निवडून आलेले आहेत. त्यामुळे इथला महापौर सुद्धा मराठीच होईल. सगळ्याच महापालिकांच्या महापौर पदाच्या सोडती होतील. त्यामुळे आपल्याला आपलं महापौर पद कोणत्या वर्गासाठी राखीव राहते का खोल राहते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर ते ह्याच्यासाठी गेलं, SC साठी गेलं तर त्याच्यामध्ये कॅन्डिडेट कोण आहेत हे बघायला लागतील. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेकडे पुन्हा रमेश जाधव आहेत.
अं, भाजपाकडे मला वाटतं कांबळे म्हणून त्यांचे निवडून आलेले आहेत. मनसेकडे पण शीतल भंडारी या आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे कॅन्डिडेट होऊ शकतात. तशाच प्रकारे ओबीसी साठी असेल तर भाजपाकडून दीपेश म्हात्रे आहे, किंवा सेनेकडनं सुद्धा अनेक जुने चेहरे पुन्हा निवडून आलेले आहेत. मग रमेश म्हात्रे असतील किंवा इतर सगळे यांची नाव सुद्धा पुढे येऊ शकतात. 1995 पासून शिवसेना भाजपची पहिल्या पंचवार्षिक मध्ये युती नव्हती. नंतर 3 टर्म मध्ये युती होती. 2015 मध्ये पुन्हा युती नव्हती. आत्ता पुन्हा युती झाली. म्हणजे ज्या आता आपण 6 निवडणुका बघतोय त्याच्यामध्ये 3 निवडणुका या युतीमध्ये झाल्यात, 3 निवडणुका स्वतंत्रपणे झालेल्या आहेत. एकंदरीत ना इथलं राजकारण असं आहे की शिवसेना आणि भाजपा हे किती नैसर्गिक मित्र आणि नैसर्गिक युती असं म्हटलं जात असलं तरी ते फक्त सत्तेसाठी आणि निवडणुकांसाठी एकत्र येतात. इतर वेळी त्यांचं नातं हे वेळाभोपळ्याचं कायम असतं आणि एकमेकांवरती कुरघोडी करण्यात त्या आपली शक्ती घालवत असतात. म्हणजे शेवटी इथे सर्वात मोठा भाऊ कोण यासाठी ही लढाई चालू आहे. ती 1995 पासून जी चालू आहे ती अजूनही चालूच आहे. येत्या काळात महापौर कोण बसेल याच्यावर लवकरच पडदा पडेल. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.